फंदे से बांधा गया तो संत समागम को भूल गया। क्या किया क्या किया क्या किया रे, जीवन गवा दिया, जीवन गवा दिया, जीवन गवा दिया, जीवन गवा दिया। चिदान दिगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गायनावडी हेची माझी सर्व जोडी। न लगी मुक्ती आणि संपदा किंवा न लगी मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा। गुण गायनावडी हेची माझी सर्व जोडी, तुका मने गर्भवासी सुखे घालावे आम्हासी। गुण गायनावडी हेची माझी सर्व जोडी। समचरण सरोजम सांदनीलांबुदाभम जगननेत पाणिं मंडनं मंडनानां, तरुण तुलसीमालां कंधरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। पांडुरंग करू प्रथम नमन, गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। शुक्लां ब्रह्म विचार सार परमा मध्यम जगद व्यापिनी, विना पुस्तकधारिणी मभयदाम जड्यंधकाराभा। हस्ते स्फाटिक मालिकां विदधतीं पद्मासनी संस्थितां, वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदां। महायोगपीठे तटे भीमरथ्यामुरं पुण्डरीका धातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पाणोमासायितचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं। जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्तचोर प्रभू, जय जय माखन चोर। जयांचे केली स्मरण होय सगळ विद्यांचे अधिकरण, तेचे बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता। हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गायनावडी हेची माझी सर्व जोडी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग, याच्या यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमेध निर्माते महाराष्ट्र भूषण देवनिवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकल कंठभूषी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा भगवान पंढरीश परमात्म्याकडे मागणी करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। आणि जवळपास हा कार्यक्रम बी कदाचित त्याच अनुषंगाने आहे। आपल्याकडून काहीतरी इथं सगळ्यांना द्यायचं आहे, आपण काहीतरी देणं लागतोय, बरोबर आहे। म्हणून आज हा मागणीपर प्रकरणातला अभंग या ठिकाणी सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगावर यथामती यथावकाश जशी जमेल अशा प्रकारे 8:15 वाजले। प्रत्येकाने प्रत्येकाचा वेळ घेतला, मी माझा सोडणार नाही, बरोबर आहे। आणि तुम्ही बी तुमचा सोडू नका, बरोबर आहे। सगळ्यांनी सगळ्यांचा वेळ पाळूया। 8:15 वाजलेले आहेत, पण आता 50 ओव्हरच्या मॅच राहिलेल्या नाहीत, आहे की नाही। 20-20 मॅच चालू आहेत आता, आहे काय। कसोटी नाही, 50 ओव्हर नाही, आता 20 ओव्हरवर आले, आहे का। त्याच्यामुळं कमी बॉलमध्ये जेवढे जास्त रन काढता येईल तेवढं काढण्याचा मी प्रयत्न करतो, आहे की नाही। कमी वेळात मला तुमच्यासमोर जेवढं देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करतो। इथं सर्वच कीर्तनकार आहेत। इथं विकास महाराज जरी एकटे वाजवत असले तरी त्यांच्या तोडीच्या आजूबाजूला बसलेले आता गुरुजी आहेत प्रत्यक्ष या ठिकाणी, आहे का। आणि उभ्यापैकी बसल्यापैकी बरेचसे महाराज मृदंग वादक या ठिकाणी आहेत, बरं का। गायक मंडळी जेवढी उभी आहे बसलेली त्याच्यापेक्षा जास्त आहे का। कीर्तनकार एकटा उभा आहे, पण बसलेले कीर्तनकार भरपूर आहे। आणि कोणीही कीर्तन करू शकतो, बरोबर आहे। कोणीही उभा राहू शकतो, कोणीतरी एखाद्याने उभं राहावं म्हणून मी आज या ठिकाणी उभा आहे। म्हणून पुन्हा एकदा
सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. नंतर सगळ्यांचा नाम उल्लेख होणारच आहे की नाही. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. विठ्ठला विठ्ठला. सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याकडे मागणी करतात. हेची दान देगा देवा. देवा तुला मला द्यायचं असेल तर हेच दान दे. कोणतं दान दे? तुझा विसर न व्हावा. जीवनामध्ये मला तुझा विसर पडला नाही पाहिजे हे दान तू मला दे. आणि हे दान जर तू मला दिलंस तर मी काय करेल? गुण गाईन, तुझ्या गुणाचं गुणानुवाद गाईल. जे पाठ आहे ते बोला कसे? आवडीने, आहे का नाही? आवडीने तुझ्या गुणाचं गुणानुवाद गाईल. भगवंत म्हणले तुकोबाराय दुसरं काहीतरी मागा. मुक्ती मागा, धन मागा, संपदा मागा. तुकाराम महाराज म्हणले देवा मला ते लागत नाही. न लगे मुक्ती धन संपदा किंवा न लगे मुक्ती आणि संपदा. आपला जो परमार्थ चाललेला आहे तो मुक्ती मिळवण्यासाठी चाललेला आहे. आणि महाराज म्हणतात मला मुक्ती नको आहे. का मुक्ती नको? मुक्त झाल्यानंतर भजनाचा आनंद घेता येणार नाही म्हणून मला मुक्ती नको असा एक अर्थ घ्या. किंवा दुसरा अर्थ असा घ्या, ज्या मुक्तीसाठी लोक रात्रंदिवस धडपड करतात ती मुक्ती आमची नवरी झालेली आहे. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी. आता दिवस चारी खेळी मेळी. म्हणून मला मुक्ती नको देवा. मग संपदा घ्या, पैसा घ्या. पैसा सुद्धा नको, लक्ष्मी सुद्धा नको. पैसा आवडत नाही असा माणूस जवळपास सापडत नाही. आदमी कब तक धन के पीछे भागता है जब तक उसका निधन नहीं होता है तब तक धन के पीछे भागता है की माणूस आयुष्यभर धन 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 करत राहतो. पण मेल्यावर पत्रिकेवर निधन लिहावं लागतं. बरोबर आहे ना? निधन लिहावं लागतं. पैसा आवडत नाही असा माणूस जवळपास सापडत नाही. पण महाराज म्हणले मला पैसा सुद्धा नको. न लगे मुक्ती धन, धन सुद्धा नको. संपदा घ्या, संपदा सोहळा नावडी मनाला. लागला टकळा पंढरीचा. संपदा सुद्धा नको देवा. द्यायचा असेल तर काय दे? संत संग दे सदा. बस मला अशा संताची संगत घडावी. याच्यासारखं सुख 10 कोटीनं बी एवढा आनंद मिळणार नाही. आज हा आनंद या ठिकाणी आहे. लक्षात ठेवा. म्हणून मला संताचा संग दे. इथं बसल्यापैकी कुणाला वाटणार नाही मी वाजवायला पाहिजे होतो. कुणाला वाटणार नाही मी गायला पाहिजे होतो. कुणाला वाटणार नाही मी कीर्तन करायला पाहिजे होतो. हा आनंद पैशात सुद्धा घेता येणार नाही तुम्हाला. म्हणून मला संताचा संग मिळावा. बरोबर? मला संत संग देई सदा संताची संगत घडावी. भगवंत म्हणले तुकोबाराय ह्या सर्व गोष्टी जर तुम्हाला मिळवायच्या असतील तर तुम्हाला गर्भवासाचं दुःख सहन करावं लागेल. महाराज म्हणले तुका म्हणे गर्भवासी बोला सुखी घालावे आम्हासी. आम्हाला सुखाने गर्भवासात घाल देवा. रोहिदास दादा गर्भवासानं सुखानं हे पटण्यासारखं आहे का? काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा. गर्भवासीचे दुःख गाडे कवना पुढे मांडावे. महाराज कधी कधी गर्भवासातून सुटण्यासाठी विनंती करतात. एक वेळ करी या दुःखा वेगळे. थोडा आवाज वाढवा दादा. महाराज म्हणले एकदा कधी कधी म्हणतात या दुःखापासून मला वेगळं करा. आणि कधी कधी म्हणतात घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. तुझ्या चरणाची सेवा करायला मिळत असेल तर मी गर्भवासाचं दुःख आनंदानं सहन करायला तयार आहे. माझ्याकडे लक्ष द्या बरं का. आता गर्भवासातलं दुःख कुणाला आहे? ज्याच्या मुखामध्ये नाम नाही त्याला. गर्भवासी दुःख नाही येता जाता हृदयासता नाम तुझे. भगवंताचं नाम जर मुखामध्ये असेल तर गर्भवासाचं दुःख होण्याचं काही कारण आहे का? तुम्ही बोलत चला. एकदम फ्रँकली राहा आणि हसतं खेळतं राहा. चुकलं तर चुकू द्या. मी काही तुमचा अपमान करणार नाही. मला जायचं इथून. बरोबर आहे? त्याच्यामुळं बोला. मला सांगा पोहणं नसताना विहिरीत उडी मारली तर काय होईल? बोला ना. हो बोला. पोहणं नसताना विहिरीत उडी मारली तर काय होईल? माणूस बुडून जाईल, मरून जाईल. बरोबर आहे का नाही? पण तुम्ही सांगड बांधून जर विहिरीत उडी मारली तर पोहणं नसताना माणूस तरतो ना. तसं सांगड बांधारे बांधारे भक्तीचे. सांगड बांधारे भक्तीची बांधारे बांधारे भक्तीची नारायण नामाची. देवा तू राष्ट्रपती आहेस ना. अरे जगाचा मालक आहे ना तू. तुझ्या सईनं तेवढं दुःख तू थांबवू शकतो. ते थांबव. हे जर नसेल कळत अजून सोपं करून सांगतो मी तुम्हाला. देवा आम्ही इथं चाललो ते आमच्या कामासाठी नाही चाललेलो आहे. तुझ्या कामासाठी चाललेलो आहे. आणि तुझ्या कामासाठी जर त्रास होत असेल तर जाण्याची गरज काय आम्हाला? उदाहरण सांगतो. म्हणजे आम्हाला जाण्याची गरज काय? येतो जातो आम्ही देवाच्या सुखाने गर्भवासात घाल. बरोबर आहे? सुखाने घालणार असशील तर आम्ही जातो. नाही तर आम्हाला जाण्याची गरजच नाही ना. असा एक अर्थ घ्या. पुन्हा अजून एक अर्थ सांगतो. पुढं जर मोठं सुख दिसत असेल तर छोटं दुःख माणूस आनंदानं सहन करायला तयार होत असतो. बोलत चला. माया हो तुम्ही बोला. चोरी होणं चांगलं का वाईट? थोडा आवाज द्या. बोला बोला बोला. हो नाही. आता घरदार सोडून लांब आलात विचार करून उत्तर द्या. चोरी होणं चांगलं का वाईट?
वाईट, बरोबर आहे. चोरी चांगली कशी असते मी तुमच्या समोर आणून देतो. एका चोराने एका घरून चोरी केली, तिथून त्याला 10,000 रुपये मिळाले. समाधान दादा. 10,000त त्याचं समाधान झालं नाही म्हणून त्यानं पुन्हा कार्यकर्त्याला फोन केला. 10,000त त्याचं समाधान झालं नाही म्हणून त्यानं पुन्हा दुसरं घर फोडलं आणि दुसरं घर फोडताना तिथून त्याला 5,000 रुपये मिळाले. मोकळं बोलत चला. पहिल्या घरून किती मिळाले? 10 आणि दुसऱ्या घरून 5. पण ते दुसरं घर फोडताना त्या घरातल्या माणसाला जाग आली. त्या घरातल्या माणसाला जाग आली आणि जेवढ्या लवकर पळता येईल, आता पक्ष फोडताना जाग येत नाही पण चोरी होताना आली कशी आली बरं का. मग त्याला जाग आली, मग त्यानं जेवढ्या लवकर पळता येईल तेवढ्या लवकर तिथून ते पळून गेला. आता हा माणूस तुला पाहत होता काय, रात्रीच 5,000 रुपये मोजून ठेवले होते, चोरानं कपाट तोडलं आणि चोर घेऊन गेला. रडत बसला. आता काय करावं काय करावं म्हणून रडत बसला. ऐका, लक्ष द्या माझ्याकडे. तेवढ्यात बसा खाली. विठाला 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 त्याने दुसरं घर फोडलं त्या चोराने आणि दुसऱ्या घरून त्याला 5,000 रुपये मिळाले. आता पुन्हा थोडंसं रिपीट करतो. पहिल्या घरून किती मिळाले? 10 आणि दुसऱ्या घरून 5. पण त्या घरातल्या माणसाला जाग आहे. त्या चोराने ते 5,000 रुपये, लक्ष द्या माझ्याकडे, जेवढ्या लवकर पळता येईल तेवढ्या लवकर तिथून ते पळून गेला. हा माणूस उठला, पाहतो तर काय, रात्रीच 5,000 रुपये मोजून ठेवले होते, चोरानं कपाट तोडलं, चोर घेऊन गेला. रडत बसला. आता काय करावं. तेवढ्यात एका गाठोड्याकडे लक्ष गेलं. कशाचं गाठोडे म्हणून पाहावं झालं असं होतं. चोरानं मागच्या घरून आणलेलं 10,000चं गाठोडं गडबडीत तिथं विसरलं आणि 5 घेऊन निघून गेला. आता चोरी होणं चांगलं का वाईट? बोला ना. गेले किती? 1,000, 5 आणि मिळाले किती? 10. मग कितीचा फायदा? रोज हो द्या ना. तुमच्या घरी नाही, माझ्या घरी. नगर विकास जात असून जर मुख्यमंत्री होत असेल तर म्हणू द्या ना गद्दार थोडे दिवस. अडचण काय? विठाला विठाला. पुढं जर मोठं सुख दिसत असेल तर छोटं दुःख माणूस आनंदानं सहन करायला तयार होत असतो. तेव्हा तसं गर्भवासाचं दुःख 9 महिने 9 दिवसाचं, पण आयुष्यभर जर भजन करायला मिळत असेल तर उपजून या पुढं ती उद्याच, है का नाही? आम्ही यायला तयार आहे. तेव्हा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी, असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ आहे. विठाला विठाला. वारकरी संप्रदायाचा कोणताही सप्ताह म्हणलं की आज मागणीपर प्रकरणातला अभंग असावा, म्हणून हा अभंग मी तुमच्या समोर गायलेला आहे. माझा पहिला प्रश्न हा आहे, आपण देवाकडे काही मागणं बरोबर आहे का? आपण देवाकडे काही मागावं म्हणजे देवाला आपल्याला काय द्यावं हे कळत नाही असा त्याचा अर्थ होतो, बरोबर आहे. पण देवाला कळत नाही असं तर आपल्याला म्हणता येणार नाही. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याचे खाणे, मुकुट सकाळा म्हणे, धन्य तुझे विठोबा. देवाला कळत नाही असं तर म्हणता येणार नाही. मग देवाकडे मागायला जावं का? नाही, देवाला मागण्यासाठी जाऊ नये. जे दिलेलं आहे त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मंदिरात जायचं असतं, ऐका बरं का. पण असं आहे ना रोहिदासजी, मंदिर भी एक गजब की जगह है. मंदिर भी एक गजब की जगह है. इधर गरीब बाहर भीक मागते हैं और आमिर अंदर भीक मागते. नाही कळलं तरी वाजवा, चांगलं आहे. गरीब माणसं बाहेर भीक मागताना दिसतात आणि श्रीमंत आत जाऊन भीक मागतात. बाहेरचा भिकारी म्हणतो 1 रुपया 2 रुपये द्या, आतला भिकारी म्हणतो 10 लाख द्या. खरा भिकारी कोण हा संशोधनाचा विषय आहे. याचं समाधान रुपया 2 रुपयात आहे ना, आत जाणारा 10-10 लाख 20-20 लाख मागते देवाजवळ जाऊन, बरोबर आहे का नाही. मग देवाच्या मंदिरात कधी मागण्यासाठी जायचं नाही. तुकाराम महाराज हे मागणाराच्या विरोधात बोलणार आहेत. भिक्षापात्र अवलंबीने जळो जिने लाजीरवाने. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठिकाणे, वा 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 वा, हात पसरी जिने दिगजाने, हात पसरी जिने दिगजाने. म्हणे करी ब्रह्मांड ठिंगणे, हात पसरी जिने दिग्गजाचे. जो दुसऱ्याच्या समोर हात पसरतो त्याच्या जीवनाचा धिक्कार असो असं महाराज म्हणतात आहे. बरं, मागायच्या अगोदर समर्पण करावं लागत असता. समर्पणाशिवाय मागण्याचा अधिकार मिळत नाही. वस्तू समर्पण, तत्व समर्पण, क्रिया समर्पण. जे जे काही करी तो देवा, ते ते सेवा समर्पू. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयश्यति तदहम भक्ती प्रवृत्त अश्नामी प्रयतात्मनः. पत्र पुष्प फल तोय जे काय असेल ते भगवंताला समर्पण करत असताना अंतकरणातला भाव चांगला पाहिजे. समर्पणाशिवाय मागण्याचा अधिकार मिळत नाही. बोलत चला, ज्यानं महिनाभर काम केलं त्याला महिन्याची पगार मागण्याचा काय आहे? बोला ना, अधिकार आहे. ज्यानं दिवसभर शेतात काम केलं त्याला दिवसाचा रोजगार मागण्याचा काय आहे? अधिकार आहे. इथून देशाच्या विकासाला सुरुवात आहे. होय का विकास?
इथून देशाच्या विकासाला सुरुवात आहे. एकट्या मोदीला कधीतरी विचार केला पाहिजे आपण ह्या गोष्टीचा, बरोबर आहे का नाही? एक मतदान केंद्रात गेलं आणि त्या वोटिंग मशीन जवळ उभं राहिलं. बराच वेळ उभं राहिल्यावर त्या बूथवरचे शिक्षक म्हणले, हो किती वेळ उभं राहता, करा ना मतदान. तो म्हणे करायचंय हो, पण रात्री कोणी पाजली त्याचं नावच आठवणार. इथून जर सुरुवात असेल तर काय करणार आहे आपण? चला बोला, आपण एखाद्याच्या कपाळाला गंध बघा, आपल्याला वाटतं सज्जन माणूस आहे, आपण त्याच्या बायकोला म्हणावं, बाई तुम्ही भाग्यवान आहात का बाबा, तुमचे मालक बघा किती सुंदर गंध लावतात. ती बाई म्हणते, महाराज तुम्ही त्यांच्या गंधावर जाऊच नका, ते रोज कीर्तनाला गेले की नवीन चप्पलचा जोड घरी घेऊन येतात. तुम्ही त्यांच्या गंधाकडे काय बघता? त्यांनी शेजाऱ्याच्या संडासमध्ये उभं राहून फोटो काढला आणि सरकारचे 12,000 रुपये उचलून घरी आणले आणि त्याची पोत माझ्या गळ्यात आहे. म्हणजे ही बी किती इमानदार आहे पहा तुम्ही. आता लक्षात ठेवा, उन्हाळ्याचे दिवस चालू आहे, मी रस्त्याने येता येता पाहिलं. आज लोकांच्या इमानदारीचा जर विचार केला ना, लोक एवढे इमानदार आहे, इथं पानपोईवरचा ग्लास सुद्धा साखळीने बांधून ठेवावा लागतो, एवढे इमानदार माणसं आहे. मंदिराच्या बाहेर सूचना असतात, पादत्राणे बाहेर काढा. बसमध्ये सूचना असतात, थुंकू नका. तुम्ही पहा, इथं मेडिकलवाला कात्री बांधून ठेवतो, किराणा दुकानवाला पेन बांधून ठेवतो. बघा हे कधीतरी या परीक्षण निरीक्षण. आज माणसाचा स्वभावाचा विचार करा. माणूस आंघोळीला गेला तर 1 रुपयाची शॅम्पूची पुडी घेऊन जातो, आणि 1 रुपयाची शॅम्पूची पुडी गरीब माणूस असू द्या श्रीमंत असू द्या 1 टाईम लावत नाही, आखी लावत नाही बरं, काटकसर करतो. अर्धी आज लावतो आणि अर्धी बोला ना उद्या ज्याला ठेवतो, ती भिंतीला उभी करून, आहे का नाही? पण ते जास्त हातावर पडली तर तो परत पुडीत घालतो. हा पराक्रम त्या एकट्यालाच माहीत बाथरूम मधला. बरं ते चिकट असल्यामुळे जात नाही, ते फुकतो तोंडाने त्याला. काय अट्टहास आहे त्याचा बघा, यादसाठी केला होता, बस काय अट्टहास आहे त्याचा बघा. अर्धी पुडी त्याच्यात घातल्याशिवाय त्याला समाधान नाही महाराज. 1 रुपयाची शॅम्पूची पुडी अर्धी आज लावतो आणि अर्धी उद्या ज्याला ठेवतो, पण 300चा खंबा एका दमात आणतो. अजिबात उद्याचा विचार करत नाही महाराज. हा स्वभाव आहे माणसाचा. विठाला विठाला समर्पणाशिवाय मागण्याचा अधिकार मिळणार नाही. मग वस्तू समर्पण, तत्व समर्पण, क्रिया समर्पण. महाराज म्हणले, लक्ष द्या माझ्याकडे, देह समर्पिजी देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आघवा तुका म्हणे आनंद. आम्ही तुला पैसे अर्पण नाही केले देवा, आमचा देहच अर्पण केला. आमचा देह अर्पण आहे, प्राण अर्पण आहे, वाणी अर्पण आहे, आणि सर्वस्व तुला अर्पण असून आमचं मागणं काहीच नाही. लक्षात ठेवा बरं का, आमचं मागणं काहीच नाही. इथं सगळे आलेले प्रेमाने आलेली मंडळी आहे, ही सगळी जमलेत ना, ही पैशानं जमलेली नाही. बस आमचा भार काहीच नाही आहे. आम्हाला जेवायला असो नसो, आम्ही घरी जाऊन जेऊ, कुठे इथं भेटलं तर जेऊ, आम्हाला व्यवस्था नाही पाहिजे, आम्हाला काही पाहिजे नाही. आम्ही आमच्या मित्रासाठी आलेलो आहे. लक्षात आलं माझं बोलून? आम्हाला तुझ्याकडून काही नको देवा, बस भार काहीच न घ्यावा, मग होईल आघवा तुका म्हणे आनंद. तुकाराम महाराज हे मागणाराच्या विरोधात बोलणारे आहेत हा, लक्षात ठेवा. मग मागतात का? तुम्ही मागणाराच्या जर विरोधात आहे तर मागतात का? तर याच्यातला लक्ष द्या. काही मागणे हे आम्हा अनुचित आणि काही मागणे हे आम्हा उचित. काही मागणं अनुचित असतं, काही मागणं उचित असतं. मागायच्या अगोदर समर्पण करावं लागत असतं. लक्ष द्या माझ्याकडे, बोलत चला, खरं बोला, खोटं बोलू नका. मला उदाहरण पटवून द्यायचे, बाकी काही कुणाचा अपमान करायचा नाही. तुमचं नाव काय बाबा? चष्म्यावाले बाबा? हा, वाल्मिक का? वा, वाल्मिक बाबा तुम्ही आद्य गुरु आहेत, आहे का नाही? बरोबर आहे. माझी ऐका, तुमची माझी ओळख नाही ना, अचानक आपली बसस्टँडला भेट झाली मनमाडच्या, आणि मनमाडच्या बसस्टँडवर भेट झाल्यानंतर तिथं कोणीतरी चोरानं माझं पाकिट मारलं, असं आता उदाहरण आहे काय? तसं आम्हीच मारतो. हां, लक्ष द्या, कोणीतरी असं किती गुदगुल्या होता त्यांना बघा ना. हां, हे जाणून घेतलं मी थोडं, बाकी काही नाही. मग ते चोराने कोणीतरी माझं पाकिट मारलं. मग मला हिंगोलीला जायचं होतं, माझ्याकडे काही पैसे राहिले नाही. कुणाकडे जावं? तुम्ही दिसलात माझ्या. मी आता सहज तुमच्याकडे आलो. मी माझी तुमची काही ओळख नाही, काही नाही. मी म्हणलं बाबा असा प्रसंग माझ्या जीवनावर आला. माझं कोणीतरी चोराने पाकिट मारलं, पण मला हिंगोलीला जायचं आहे, किमान 500 रुपयाची गरज आहे. तुम्ही मला 500 रुपये द्या. मी माझ्या घरी पोहोचल्यावर तुमचे फोनपे करतो, मनी ऑर्डर करतो, काहीतरी तुमची व्यवस्था करून तुमचे पैसे देऊन टाकतो. खरं बोला, माझ्या तोंडापुरतं काही बोलू नका. तुम्ही मला द्याल का नाही द्याल बाबा? नाही, असं कसं? तुम्ही नाही, तुम्ही इथं हो म्हणता पण तिथं नाही देणार तुम्ही मला. तुम्ही देणार नाही बाबा मला. बघा, तुम्ही देणार नाही हे मलाही माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे, बरोबर. पण महाराजाला नाही कसं म्हणता तुम्ही? हो म्हणला धागा. पण आता तुमची माझी ओळख झाली. तुम्ही माझं कीर्तन ऐकलं, मला तुमचं नाव माहिती झालं, तुमचं नाव माझं, मला तुमचं, तुम्हाला माझं, आणि आपली चांगली घनिष्ठ संबंध मैत्री झाली. आता जर मी तुम्हाला 10,000 रुपये मागितले, तुम्ही द्याल का नाही?
वा बघा आहे का नाही. आता माझं उदाहरण संपलं. अगोदर 500 द्यायला भीती होती का, ओळख नव्हती. आता 10,000 द्यायला भीती नाही का, ओळख झाली. तुम्ही भगवंताला भक्तीची ओळख द्या, आम्ही भक्ती कशी केली. जेव्हा तुम्ही देवाला तुमच्या भक्तीची ओळख द्याल तेव्हा देव तुम्हाला मागण्याचा अधिकार देईल. आणि ती ओळख तुकाराम महाराजांनी दिली होती बरं का. म्हणून मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. महाराजांनी काहीतरी मागावं ही देवाची अपेक्षा राहायची. पण महाराज म्हणले मला काही नको, वडिलाची रीत जाणत असो. आमच्या वडिलाची परंपरा मागण्याची नाही आहे. येत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती, एर अनुष्ठिती सामान्य सकळ. वडील म्हणजे थोरा मोठ्यांची परंपरा. आमच्या परंपरेत मागणं नाही देवा. मग मागणं नाही तर तुम्ही मागता का, तर काही शब्द महत्त्वाचा आहे. काही मागणं अनुचित असतं, काही मागणं उचित असतं. बायकोनं नवऱ्याकडं साडी मागावी हा तिचा मागण्याचा काय आहे, अधिकार आहे. आणि नवऱ्याचं देणं काय आहे, बोला कर्तव्य आहे. तुम्हाला नाही मागणार तर कुणाला मागणार. ह्याच्यापेक्षा वेगळं बोलू. बायको अशी असावी तिनं नवऱ्याला कधीच काही मागू नये. आता तरी खुश व्हा. बायको अशी असावी तिनं नवऱ्याला कधीच काही मागू नये. पण नवरा असा असावा बायकोला काही मागण्याची वेळच येऊ देऊ नये. याला म्हणतात संसार, बरोबर आहे. पण आपल्या संसारात असं आहे का, नाही. आपल्या संसारात वर्षभर मजा. नवीन लग्न झालं की नवऱ्यानं बोलायचं आणि बायकोनं ऐकायचं. किती दिवस, वर्ष दीड वर्ष. दीड वर्षात विकास महाराजाला नाही झाला अजून. वर्षात दीड वर्षात एखादा मुलगा मुलगी झालं की पॅटर्न बदलतं. मग बायकोनं बोलायचं आणि नवऱ्यानं ऐकायचं. आणखी एखादं झालं की दोघांनं बोलायचं आणि विसापूर्ण ऐकायचं. संसाराचा स्वभाव आहे. जे प्रेम सुरुवातीला आहे ते नंतर राहत नाही. नवीन नवरा बायको रस्त्यानं चालले तरी हाताला हात धरून चालतात. किती दिवस, 4-6 महिने. 4-6 महिने झाले की हा 50 फूट पुढं, ही 50 फूट मागे. ती म्हणते अहो, हा म्हणतो बोंबलू नको चल. जे प्रेम सुरुवातीला आहे ते नंतर राहत नाही. नवीन लग्न झालेलं जर एखाद्या ब्रह्मचार्याने जरी पाहिलं ना, त्याला पटकन त्या यज्ञकुंडात उडी मारा वाटते. एवढी हिरवळ गोड असती ती बरं का. ते लाजणं मोरडणं बोलणं नसल येत तरी स्टँडर्ड बोलण्याचे प्रयत्न करणं, बरोबर आहे का नाही. मग ते नवीन लग्न झालेल्या बाईला विचारा तुम्ही त्या नवरीला, दादा कुठे गेले, ती लगेच नाही सांगत. थोडी हसणार, लाजणार, मुरडणार. ते ना तिकडे मंदिराकडे गेले असतील श्रावण महाराजांच्या, अशी छान सांगते. ह्याला म्हणा वहिनी दिसत नाही, ती ना कीर्तनाला गेली असेल, असं छान सांगतात. आणि 4-6 महिने होऊ द्या, हिला म्हणावं दादा दिसत नाहीत, गेला असेल बोंबलत कुठे. ह्याला म्हणा वहिनी दिसत नाही, तिचा का मालक हे का ती विचारून जाते जे. बरोबर आहे का नाही. काही दिवसात हे घडतं. विठाला काही दिवसात या गोष्टी होतात का नाही. बघा मला सांगायचं काय तर, एक म्हातारी बाजारातून चालले रस्त्याने आहे का. बाजारातून चालताना हाताला हात धरून चालले. रोहिदास महाराज त्यांच्या वयाचा एक माणूस आला आणि त्याला म्हणे बाबा काय प्रेम आहे तुमच्या नवरा बायकोचं. म्हणे कसं काय, एवढे वर्ष तुमच्या लग्नाला झाले म्हणे, पण अजून सुद्धा तुम्ही दोघं रस्त्याने चालताना बाजारातून हाताला हात धरून चालता. काय तुमच्या नवरा बायकोचं प्रेम असलं पाहिजे. ते म्हातारं म्हणे प्रेम काय नाही, हात सोडला की दुकानात घुसती म्हणून धरून ठेवलं. तू समजतो असं काहीच नाही आहे. लक्षात ठेवा, जे प्रेम सुरुवातीला आहे ते नंतर राहत नाही. बायकोनं नवऱ्याकडं साडी मागावी हा तिचा मागण्याचा काय आहे, अधिकार आहे. आणि नवऱ्याचं देणं काय आहे, कर्तव्य आहे. बरं हे मागणं उचित आहे का अनुचित आहे. साडी मागणं उचित आहे. बायकोनं नवऱ्याकडं साडी मागणं उचित आहे दवणे सर. पण पेरणीच्या टायमाला नेकलेस मागणं नाही का, वल्ल्या फोकान हाणाय पाहिजे. हां, पेरणीच्या टायमाला केलेले दागिने गहाण ठेवावे लागतात आणि खताबियाची व्यवस्था करावी लागते. हे शेतकऱ्याच्या घरची परिस्थिती आहे. साडी मागणं उचित आहे, सोनं मागणं पेरणीला अनुचित आहे. काही मागणं अनुचित असतं ना. एक बाई पावसाळ्याच्या दिवसात अशी स्टेशनरीच्या दुकानात गेली आणि त्या दुकानदाराला म्हणे दादा छत्री द्या. दुकानदाराला म्हणे दादा छत्री आहे का. तो म्हणे आहे ना. त्याने दाखवली. म्हणे केवढ्याची आहे. दुकानदार म्हणे 100 रुपयाची आहे. लक्ष देऊ नाही का, 100 रुपयाची आहे. आता त्या बाया बार्गेनिंग करायला एक नंबर असतात बरं का. भाव बायांनीच करावा. ती म्हणे 50 द्या. काय म्हणे 50 रुपयाला द्या. बरं झालं तारखा घ्यायला बाया नाहीत, नाही तर महाराज डिझेलवरच मेला असता महाराज. बरोबर आहे का. बार्गेनिंग बायांनीच करावी. ती म्हणे 50 रुपयाला द्या म्हणे. 50 रुपयाला द्या. दुकानदार म्हणे ताई 100 रुपयाची छत्री आहे आणि तुम्ही 50 रुपयाला मागता. हे मागणं उचित आहे का तुमचं, उचित मागणं आहे का. अहो सकाळी आलात, बोनीचं गिराईक आहे म्हणून तुम्हाला माघारी पाठवणार नाही. ज्या भावात मला आली त्या भावात तुम्हाला देतो. 80 रुपये द्या आणि घेऊन जा. ती म्हणे आता 40ला द्या. ती निम्यावरच द्यायची, आता 40ला द्या.
दुकानदार म्हणे ताई अहो तुम्ही सकाळी सकाळी आलात, माघारी लावणं चांगलं नाही म्हणून तुम्हाला आलेल्या भावात देतोय. एक काम करा, आता माझे 80 राहू द्या आणि तुमचे 40 राहू द्या, 50 द्या आणि घेऊन जा. ती म्हणे आता 25ला द्या. दुकानदाराला राग आला, म्हणे ताई असं करा ना, 25 बी नका ना, फुकटच न्या ना. म्हणे मग 2 द्या. बघा हे उचित आहे का मागणं सांगा तुम्ही. विठाला विठाला काही मागणं अनुचित असतं, काही मागणं उचित असतं. बघा लक्ष देऊन ऐका. तुकाराम महाराज देवाकडे जे मागतात ना, देवा मला कळत नाही करोनी उचित जोरदार. वाह. करोनी उचित प्रेम घाली हृदयात, आलो दान मागायास, थोर करोनी आस. उचित ते करा, भाव जाणून खरा. देवा आम्हाला कळत नाही काय मागावं, पण तू देव आहे ना, तू आमच्यासाठी जे उचित असेल ते कर. लक्ष देऊ नका. पोराला कळत नसतं कोणत्या फील्डमध्ये जावं, बापांनी ठरवावं. बापांनी ठरवावं याला काय बनवायचं. आम्हाला काय माहित होतं कीर्तनकार व्हावं. आमच्या बापाने ठरवलं होतं पोराला वारकरी करायचं. कळलं माझं बोलणं. आपला बाप कोण असावा आपल्या हातात नसतं. ते कपडे घातलेले बी सहन होत नाही. एक मला म्हणजे महाराज दिसता, म्हणलं तुला का पोत्राच दिसायलो मग महाराजाचे. महाराज लोकांना काय करायचे म्हणे इस्त्रीचे कपडे. म्हणलं आण तुझ्या घरातली गोधडीन बांध माझ्या घरात. कपडे बी महाराज आहे ना चांगले घालणं ही धारणा आहे आज लोकांची. दुसऱ्याचं सुख पाहून, माझा मुद्दा हा आहे, दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी होणारी माणसं जगात आपल्याला जास्त सापडतील. आणि एक वाक्य बोलतो, फार लक्ष देऊन ऐका एवढं वाक्य. ज्याला दुसऱ्याच्या सुखात दुःख होतं ना, त्याला वेगळं दुःख शोधायची गरज पडणार नाही. आणि ज्याला दुसऱ्याच्या सुखात सुख मिळतं त्याला जीवनात हेची दान देगा देवाचं म्हणलं की अन्याची व्यावृत्ती होत असते. बरं का. एक माणूस अमेरिकेला फिरायला निघाला. लक्ष द्या माझ्याकडे. अमेरिकेला फिरायला निघाला. मग घरच्यांना विचारत होता काय आणायचं. पोरगं म्हणे मोबाईल आणा, पोरगी म्हणे लॅपटॉप आणा. बायकोला म्हणे तुला काय आणू रोहिदास दादा. ती काहीच बोलली नाही. कागदावर काहीतरी लिहिलं आणि त्याच्याकडे चिठ्ठी देऊन टाकली. तो अमेरिकेला आला, फिरला, नंतर खरेदीला गेला, मोबाईल घड्याळ घेतलं आणि आठवण आली बायकोनं काहीतरी लिहून दिले. खिशात हात घातला, कागद काढला, त्याच्यावर काही लिहिलेलं नव्हतं. उजळणीचा एक लिहिला होता. उजळणीचा एक लिहिला होता. त्याला काय त्या एकाचा अर्थ कळना. पागल आहे का म्हणे एखाद्या कंपनीचं नाव द्यायचं, नाही तर एखाद्या वस्तूचं नाव द्यायचं. तर एक म्हणजे न्यावं काय त्याला काही कळलं नाही. भारतात आला, घरी आला, पोराला मोबाईल, पोरीला लॅपटॉप दिला आणि बायकोला आवाज दिला, का गं मी अमेरिकेला चाललो तेव्हा तुला विचारलं होतं काही आणायचं का. ती म्हणे मग लिहून दिलं ना तुमच्याकडे. काय लिहिलं म्हणे तू या कागदावर. एक लिहिला म्हणे. एक म्हणजे काय आणावं माणसानं. ती म्हणे अहो कळलं नाही तुम्हाला त्याचा अर्थ. म्हणे नाही. ती म्हणे अहो सोपा अर्थ आहे त्याचा. मला घड्याळ नको, मोबाईल नको, लॅपटॉप नको, मला याच्यापैकी काहीच नको. मला फक्त तुम्ही एकटे आवडता. मला फक्त तुम्ही एकटे आवडता म्हणून हा एक लिहून दिला. आणि जसं अमेरिकेला एकटे गेले कळलं तुम्हाला. हां तसं माघारी सुद्धा एकट्यानं यावं, एखादं शिंगरू सोबत आणू नये. हे तुमच्या आठवणीत राहावं बाबा. मग एक लिहून दिला, बाकी काही नाही. सर्व संगी विटा आला, तू एकला आवडसी. आपुला तो एक देव करोनी घ्याव. एको देवस सर्व भूतेषु गुढा. एक तत्व नाम रडधरी म्हणा. म्हणून हेची दान देगा देवा. काय तुझा विसर न व्हावा. मला तुझा विसर पडला नाही पाहिजे. विसरली तया थोर झाली हानी. पचतील खानी 84च्या 83,99,999 योनीमध्ये देवाचा विसर पडल्यावर फिरावं लागत असतं. आणि आज लोकाला देवाचा विसर पडला. देव धर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत तसे. देवा धर्माचा विसर पडला. म्हणतात विषयों के बंदे से बांधा गया तो संत समागम को भूल गया. क्या किया क्या किया क्या किया
जिसे पास को दिया रे, जिसे पाना था उसको तो दिया। मनुष्य जन्म अनमोल रे, इस मिट्टी में ना घोल रे। अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं, कभी नहीं रे। मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना घोल रे। अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं, कभी नहीं रे। जीवड़ा दो दिन का मैं अब तुम खेरा, अब तुम जीवड़ा तेव्हा महाराज म्हणल्या नरद्या तेऊन भजन नाही झालं तर नाही तरी गेला जन्म वाया जाईल आहे की नाही. मग हे लक्ष द्या, ह्याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. आणि हे जर तुम्हाला दिलंस हा अगुण नका, सहन होत नसते पुढं गेलेलं एवढं बाकी नाही काय. लक्ष द्या माझ्याकडे. महाराज म्हणले गुण गाईन आवडी, मी आवडीने तुझ्या गुणाचं गुणानुवाद गाईल. हेची माझी सर्व जोडी. देवानं आपल्याला हा सुंदर नरदेह भजनासाठी दिला आहे का. देवे दिला दे भजना घुमटा, देवे दिला दे भजना घुमटा. तो या झाला फाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा बाधिकेचा. देवीला भजनासाठी दिलेला आहे. म्हणून महाराज म्हणले गुण गायीन आवडी, आवडीने तुझ्या गुणाचं गुणानुवाद गाईल. ह्याची माझी सर्व जोडी. नलगी मुक्ती आणि संपदा संत संग देई, सदा तुका म्हणे गर्भवासी. सुखे घालावे आम्हासी गुण गायीन आवडी, आणि ह्याची माझी सर्व जोडी. विठोबा
हरी तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा